5,02,658 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये जमा होणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीमधील हप्ता सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन जमा केला जाणार आहे. राज्यामधील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वीच्या 21 हप्त्यांमध्ये सुमारे 39,300 कोटी रुपयांचा लाभ हा मिळालेला आहे. 21व्या हप्त्यामध्ये राज्यामधील एकूण 91.19 लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे 1,837 कोटी रुपयांचा लाभ मिळणार असून थेट हस्तांतरणाद्वारे ही रक्कम त्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यात सोलापूर जिल्ह्यामध्ये 5,02,758 शेतकऱ्यांचा समावेश आहे. अशी करा बाबींची पूर्तता. जिल्ह्यामध्ये शेतकरी संख्या पाहता अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता ही केली नसल्याचे दिसून येते. अशा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने PM किसान पोर्टलवरती नो युअर स्टेटस KYC आहे मॉड्यूल उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याद्वारे एकाच जागी अनेक आवश्यक माहिती पाहू शकतात. यात लाभाची स्थिती, योजनेची पात्रता, भूमीशी संबंधित माहिती, आधार लिंकिंग स्थिती, तसेच KYC स्थिती याचा समावेश आहे. आणि सरकारचा चेहरा हा प्रमाणीकरण फेस ऑथेंटिफिकेशन आधारित मोबाईल ॲपही सुरू केले. शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरही विना OTP बायोमेट्रिक डिव्हाइसने KYC ही करता येईल. आणि त्याशिवाय गावस्तरावरती नोडल अधिकारीही शेतकऱ्यांना मदत आहेत ते करणार आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी वेळेवरती ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील. या बाबींची पूर्तता केल्यानं लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी केंद्र सरकारनं निकष हे बंधनकारक केले. त्यासाठी लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदणी या अद्ययावत करणं, तसेच बँक खातं आधार संलग्न करणं, KYC प्रमाणीकरण करणं या बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. या तिन्ही बाबींची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांनाच 22वा हप्ता हा मिळणार आहे.